नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 36 साइज फ्रंट डीप नेक आणि पाठीमागचा गळा जो आहे तो बोट नेक हे जे कटिंग आहे ते दाखवणार आहे। तर अगदी डिटेलमध्ये इथे मी तुम्हाला सर्व गोष्टी ज्या आहेत त्या समजावून सांगेन, ज्यामुळे तुमचा ब्लाउज अजिबात चुकणार नाही। तर इथे सर्वात पहिल्यांदा उंची घ्यायची। आता जेवढी तुम्ही डीप गळ्याला उंची घेता त्यापेक्षा थोडी जास्तच उंची तुम्ही बोटनेक मध्ये घ्यायची आहे पहा। तर इथे मी जवळपास 14.5 इंच उंची घेईन ब्लाउजची। आधी आपण बोटनेक म्हणजे पाठीमागचा भाग जो बोटनेकचा आहे तो कटिंग करणार आहे। त्यासाठी इथे पहा उंची 14.5 प्लस 1 15.5 इंच। तर इथे हे मी मार्किंग करून घेतलं 15.5 इंच। अजून एकदा 15.5 इंचावरती मार्किंग अशाच पद्धतीने करून घेतल्यानंतर इथे मी सरळ लाईन ओढून घेते पहा। आता इथे शोल्डरचं मार्किंग कशा पद्धतीने करायचं आहे। 15 इंच 36 साइज मध्ये शोल्डर आहे, तर त्याचा निम्मा किती होतो 7.5 इंच। तर हे शोल्डर जे आहे 7.5 इंच ते आहे असं आपल्याला इथे घ्यायचं आहे। यामध्ये काही सुद्धा मायनस वगैरे करायचं नाही। जेव्हा तुम्ही पहा पाठीमागे गळे वेगवेगळे बनवता त्यावेळेस थोडंसं 5 इंच वगैरे मायनस केलं तरी चालेल किंवा नाही केलं तरी सुद्धा काही प्रॉब्लेम येत नाही। आता इथे निम्मा बरोबर 7.5 इंच मी घेणार आहे। इथे 7.5 इंच परत अजून एकदा असंच 7.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं। बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट आपल्याला वेगवेगळा कटिंग करायचा असतो। तर 7.5 इंच मी शोल्डर घेतलेला आहे। त्याच पद्धतीने मुंडा सुद्धा मी 7.5 इंचच घेणार आहे। नंतर मुंडा घेर आपण मोजून पाहूया। मुंडा किती घेतला 7.5 आणि शोल्डर सुद्धा घेतलेला आहे 7.5 इंच। इथे मी सरळ लाईन ओढून घेतली। इथे पहा छातीचा चौथा भाग किती येतो 9 इंच, परंतु बोटनेक आहे म्हणून यामध्ये आपण अर्धा इंच प्लस करून 9.5 इंचावरती चेस्टचं मार्किंग करायचं। तर इथून बरोबर मी 9.5 इंच घेतलेला आहे। आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन। कमरेचा चौथा भाग 7.5 इंच, त्यामध्ये 1 इंच टक्ससाठी 8.5 इंच आणि हे 1.5 इंच मार्जिन असणार आहे। आता हे जोडून घ्यायचं। इथे मी हे जोडून घेतलं। आता पाठीमागील मुंड्याला आकार देण्यासाठी मी इथून घेणार आहे फक्त 1.5 इंच 0.75। इथे मी 9.5 इंच घेतलेला आहे आणि हे 1.5 इंच आहे पहा। इथे घेतलेला आहे 1.5 इंच। इथे शोल्डर डाऊन सुद्धा मी 1.5 इंच करणार आहे आणि इथून एक सरळ लाईन ओढून घेते या पद्धतीने। ही अशी एखादी अंदाजे लाईन ओढून घ्यायची। परत याच्या खाली जो काही मुंडा शिल्लक राहील त्याचा असा सेंटर करून घ्यायचा आणि इथून असे आकार द्यायचे। आणि इथे सुद्धा आपल्याला मुंडा डाऊन करायचा हे लक्षात घ्या। आता मला मुंडा घेर जो आहे तो 7.5 इंच हवाय, तर तो 7.5 इंच भरतोय का हे पाहायचंय। तर इथे अर्धा इंच शोल्डर जोडण्यासाठी सोडून आपण 7.5 इंच मुंडा घेर येतोय का हे पाहूया। तर पहा परफेक्ट इथे 7.5 इंच हा मुंडा घेर आपला आलेला आहे। त्यामुळे आपल्याला इथे मुंड्याची उंची काही कमी करायची गरज नाही। तर आता हे लक्षात ठेवायचं आहे की आपण मुंडा जो आहे तो किती घेतलेला आहे। आता इथे तुम्हाला शोल्डर पट्टी किती हवी आहे बोटनेक मध्ये हे यावरती तुमची गळ्याची रुंदी अवलंबून आहे। आता इथे 3 इंच तुम्हाला गळ्याची शोल्डर पट्टी जर हवी असेल तर यामध्ये अर्धा इंच प्लस केलं तर किती झाले 3.5 इंच। मग बाकीचे काय असणार आहे 4 इंच आपली गळ्याची रुंदी असणार आहे। इथे पहा 3.5 इंच मी गळा ठेवणार आहे, तर 4 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं। आता हे 4 इंच आहे, तर इथून सुद्धा हे 4 इंच असं मार्किंग करून घेतलं। इथे मी एक बॉक्स तयार करून घेतलाय। आता इथे गळ्याला आकार देताना असा फुलगट आकार नाही द्यायचा, तर इथून जवळपास 1.5 इंच मार्किंग करून घ्या आणि पहा हाताने सुद्धा देऊ शकता किंवा असा फ्रेंच कर्वचा सुद्धा वापर केला तरी सुद्धा चालेल। पहा या पद्धतीने बोटचा आकार आला पाहिजे।
असा आकार आपल्याला इथे गळ्याला द्यायचा आहे. आणि याच्या खाली जो तुम्हाला आवडेल तो गळा तुम्ही ड्रॉ करू शकता या पद्धतीने. तर हा झाला आपला पाठीमागचा भाग तयार. तर तुम्हाला मी इथं अजून एकदा सांगते, मी इथं उंची घेतलेली आहे 14.5 इंच आणि त्यामध्ये 1 इंच प्लस करून 15.5 इंच आपण उंची घेतलेली आहे. शोल्डर 7.5 इंच घेतलेला आहे पाठीमागील भागासाठी. मुंडा सुद्धा 7.5 इंच घेतलेला आहे. तर हे लक्षात ठेवा, आपला मुंडा आहे 7.5 इंच. परत चेस्टचा चौथा भाग 9, त्यामध्ये मी अर्धा इंच प्लस केलेला आहे, बोटनेक आहे म्हणून, आणि 1.5 इंच मार्जिन. परत इथे कमरेचा चौथा भाग 7.5 इंच, 30 इंच आपली कंबर आहे. त्यामध्ये 1 इंच मी टक्ससाठी प्लस केलेला आहे, 8.5 इंच, आणि हे 1.5 इंच मार्जिन. इथे 1.5 इंच आपण शोल्डर डाऊन केलेला आहे आणि हे अर्धा इंच आपले शोल्डर जोडण्यासाठी मार्जिन सोडून मुंडा घेरा बंद 7.5 इंच ठेवलेला आहे. इथे 1.5 इंचावरती पाठीमागील मुंड्याला आकार दिलाय. ह्या गळ्याची उंची जी 3.5 इंच आहे ती ठेवलेली आहे आणि अर्धा इंच प्लस करून 4 इंच इथून वरची उंची जी आहे ती घेतलेली आहे. आणि हा गळा मी डिझाईन अंदाजे ड्रॉ केलेला आहे. इथे तुम्ही कोणतीही डिझाईन काढू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही. तर अशा पद्धतीने हा बॅक पार्ट झालाय. तुम्ही याचा स्क्रीनशॉट सुद्धा काढून घ्या, पहा, म्हणजे तुम्हाला पटकन समजेल की मी कुठे किती काय काय घेतलेलं आहे. आता आपल्याला डीप नेक कटिंग करायचं आहे. तर हे डीप नेकचं कटिंग आता पूर्णतः वेगळं असणार आहे. तर त्यासाठी मी हे आधी रफ करून घेते आणि मग तुम्हाला बाकीचं कटिंग सांगते. पुढचा भाग कटिंग करताना आपल्याला इथे उंचीमध्ये वाढवायचं आहे 1 इंच. तर इथे मी पहिल्यांदा 1 इंच उंचीमध्ये वाढवून घेतलेलं आहे. पहा, इथे हे 1 इंच वाढवले. शोल्डरसाठी आपण शोल्डर किती घेतलेलं होतं पाठीमागील भागासाठी? 7.5 इंच. आता फ्रंट आपला डीप आहे म्हणून त्यामधून परत मी 1 इंच मायनस करून 6.5 इंच शोल्डर घेतलं. पुढच्या भागासाठी 6.5 इंच शोल्डर घेतलेला आहे. अजून एकदा मी 6.5 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे. एक सरळ लाईन ओढून घेते. इथे ओढल्यानंतर मी मुंडा जो आहे तो 7.5 इंच, आता पाठीमागचा मुंडा आपला किती होता हे लक्षात ठेवायला सांगितलेलं. पहा, बरोबर आपण 7.5 इंच घेतलेला, 1.5 इंच हे डाऊन केलेलं, ते आपण डाऊनच करायचं आहे. इथे आता मार्किंग करून घेतलं. इथे बरोबर 9.5 इंच. आता इथे जर आपण डीप नेक आहे म्हणून छातीचा सरळ चौथा भाग घेतला तर काय होतं, फ्रंट पार्टमध्ये गॅप पडतो. म्हणून आहे असं आपण जे पाठीमागं घेतलेलं आहे तेवढंच इथं घ्यायचं, 9.5 इंच. हे 1.5 इंच मार्जिन. इथं 1.5 इंच घेऊन मी इथं जो मुंडा आहे त्या मुंड्याला आकार देऊन घेणार आहे. परंतु इथं आपण नंतर जो नवीन मुंडा जो आहे तो तयार करतो, परंतु मी इथं तुम्हाला मुंडा ड्रॉ करून दाखवलाय. तिरकी लाईन ओढून घेतली. आपण जी पाहिलेली होती शोल्डर पट्टी 3 इंच, तर त्यामध्ये मी अर्धा इंच प्लस करून 3.5 इंच घेतलं. गळ्याची रुंदी किती राहते पहा, टोटल 6.5. इथून मोजल्यानंतर पहा इथे येते हे 3.5, बरोबर 3 इंच आपली ही गळ्याची रुंदी शिल्लक राहते. पुढचा गळा मी घेणार आहे 6.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आता इथं जेवढं अंतर आहे तेवढंच इथं घ्यायचं, 3 इंच. आणि हा बॉक्स तयार करून घेतला. आता इथे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने व्ही नेक सुद्धा तयार करू शकता किंवा पानगळा सुद्धा तुम्ही तयार करू शकता. तर इथे मी व्ही नेक असा ड्रॉ केलाय. इथे आपल्याला हुकायपट्टीसाठी मार्जिन घ्यायचं आहे. तर हे मी थोडं रफ करून घेऊन हुकायपट्टीचं मार्जिन देते. आधी एक 1.5 इंच आपल्याला हुकायपट्टीचं मार्जिन घ्यायचं आहे. मार्जिन घेतल्यानंतर आता आपण इथे टक्स पॉईंट काढण्यासाठी मार्किंग करून घेऊया. 9.5 मध्ये 1 इंच प्लस केलं, 10.5 इंच. ठीक आहे, इथे या पद्धतीने मार्किंग करून घेतलेलं आहे. 9.5 आहे भाग, तर त्याचा 10वा भाग किती होतो, 4.25. तर हे हुकलूक पट्टीचं जे मार्जिन आहे ते सोडून इथं मार्किंग करायचं 4.25 इंच. इथे सुद्धा त्याच पद्धतीने 4.25 इंचावरती मार्किंग करून घेतलं 1 पॉईंट. परत त्याच्या आतमध्ये 1.5 इंच यायचं, 0.75 असं आतमध्ये येऊन ही जी लाईन आहे तिरकी ओढून घ्यायची.
इथे मी तिरकी लाईन ओढून घेतली. आता मुंड्यामध्ये आपल्याला टक्स द्यायचं आहे, तर त्यासाठी इथून मी घेतलं हे 1 इंच. आता या 1 इंचाच्या पासून इकडे अर्धा इंच आणि इकडे अर्धा इंच असा 1 इंचाचा टक्स आपल्याला तयार करायचा आहे. तर तो मी इथून पहा या पद्धतीने ड्रॉ करणार आहे. असा हा आपला 1 इंचाचा गॅप इथे तयार होतो. तर हा 1 इंचाचा गॅप आपल्याला परत इथे भरून काढायचा आहे. टक्सची रुंदी इथं मी घेणार आहे 2.5 इंच. टोटल टक्सची रुंदी मी 2.5 इंच घेतली. इथे सुद्धा मी सरळ 2 इंचावरती लाईन ओढून घेऊन इथून एक तिरकी लाईन ओढून घ्यायची अशा पद्धतीने. आता फ्रेंच कर्वच्या मदतीने आपल्याला आकार द्यायचे. फ्रेंच कर्व अशा पद्धतीने मी सेट केलाय. पहा पहा एकदम परफेक्ट असा हा आकार आपला येतो. आणि इथून या पद्धतीने किती छान असा आकार आपला प्रिन्सेसचा तयार झालेला आहे. आणि इथे हा जो राऊंड इथून असा हा टक्स मध्ये मिळवायचा. एकदम परफेक्ट मेथड आहे. आता इथे कमरेचं मार्किंग करून घ्यायचंय. 7.5 इंच कमरेचा चौथा भाग, यामध्ये 2.5 इंच आपला हा टक्स जो इथला टक्स घेतलाय तो, आणि याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता हा जो टक्स आहे 1 इंचचा तो आपल्याला परत इथे 1 इंच मार्किंग करून घ्यायचा आहे चेस्टचं. आणि हा भाग आता जोडून घ्यायचा. हा गॅप भरून निघतो पहा, म्हणून इथे हे 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. हा भाग किती येतोय हे पाहूया आधी. 5.5 आणि वरती 1 पॉइंट आहे, तर हा सुद्धा भाग 5.5 आणि वरती 1 पॉइंट पहा इथे येतोय. तर तिथे मी मार्किंग करून घेतलं. आता हा जो मुंडा आहे तो अर्धा इंच डाऊन करून एक सरळ लाईन ओढून घ्या. इथे एक नवीन मुंडा तयार करा. या पद्धतीने हा मुंडा आपला तयार झाला. अजून आपल्याला कटिंग करायचंय पहा. इथे हे 6 इंच अंतर आहे, तर इथून सुद्धा आता हा आपला आकार आहे, तर हा सुद्धा किती आहे हे पाहायचं. 6 इंच इथे येतंय पहा, बरोबर 6 इंच आहे. तर हे जे अंतर आहे, आता आपण जे पाठीमागच्या भाग कटिंग केलेला असतो तो इथे ठेवून तुम्ही चेक करा. आता मी ड्राफ्टिंग केलेलं होतं म्हणून माझ्याकडे पाठीमागचा भाग नाही, तर इथे आपण उंचीमध्ये काय केलेलं आहे, हे 1 इंच वाढवले. तर हे 1 इंच एक्स्ट्रा झालं, परंतु इथे हा अर्धा इंच परत मुंडा आपण डाऊन केलाय, त्यामुळे मग आपण इथे अर्धा इंचच वरती घेणार आहे आणि हे लाईन ओढून घेतली. तुम्ही काय करा, पाठीमागचा भाग इथून खाली असा ठेवा, जिथे आपला पार्ट बरोबर येतोय पाठीमागचा तिथे मार्किंग करून घ्यायचंय. आता इथे अर्धा इंच वरती यायचं आणि हे कट करून काढायचं. मग यामध्ये आता हा भाग जो आहे आपला तो कट होऊन निघणार आहे. इथे हा भाग आपला कट होऊन निघणार आहे. इथे हा टक्स जो आहे तो इथेपर्यंतच कट होईल पहा, हा आकार आहे आपला. आणि इथे हा जो टक्स आहे तो आपला कट होऊन निघणार आहे या पद्धतीने. तर अशा पद्धतीने इथे मी तुम्हाला फ्रंट डीप नेक आणि बॅक बोट नेक एकदम परफेक्ट असं ड्राफ्टिंग जे आहे ते शिकवलेलं आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.